सो रात्रीचे वाजले 11:30 आणि उद्या आहे मार्गशीर्षातला गुरुवार. सो त्याच्यासाठी मी आता आधी आज साबुदाणा भिजवून ठेवते. उद्या आम्ही त्याचं काय करणार आहोत हे तुम्हाला कळेलच. सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी खास असतो, कारण त्या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत आपण करतो. मी सुद्धा आज हे व्रत करणार आहे. आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. सकाळी उठल्यानंतर छान फ्रेश होऊन सगळ्यात आधी देवाला नमस्कार केला आणि नंतर लागले ते म्हणजे नैवेद्याच्या तयारीला. आज माझा उपास असल्यामुळे साबुदाणा खिचडी आणि उपासाची बटाट्याची भाजी करणार होते. साबुदाणा काल रात्रीच भिजत घातला होता, तर सगळ्यात आधी मी खिचडी आणि भाजी करून घेतली. तर जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं, आज आहे माझा उपास. त्याच्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी आणि उपासाच्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत, ज्याचा नैवेद्य आपल्याला पूजा झाल्यानंतर दाखवायचा आहे. पण त्याच्या आधी मी आता पूजेला सुरुवात करते. घरातली पूजा आधी करून घेते आणि नंतर मग देवीची पूजा करणार आहे. तर चला पूजेला सुरुवात करूया. आणि देवाची पूजा झाल्यानंतर मी देवीच्या पूजेच्या तयारीला लागले. सगळ्यात आधी मी कोरं वस्त्र छान मांडून घेतलं. त्याच्या आजूबाजूने छान रांगोळी काढून घेतली. रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं. देवीचा कलश जिथे मांडणार होते त्याच्या समोर स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतली. पूजेची सगळी तयारी मी आधी करून ठेवली होती. रांगोळी काढून झाल्यानंतर एका ताम्हणामध्ये तांदूळ पसरवून घेतले आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि नंतर कलशाच्या तयारीला लागले. सगळ्यात आधी कुंकवात थोडंसं पाणी मिक्स करून ते भिजवून घेतलं, कारण कुंकवाची बोटं कलशाच्या बाहेरच्या अंगाला लावून घ्यायची होती. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घेतला. तो पूर्ण भरेल एवढं पाणी त्यात भरून घेतलं. नंतर या पाण्यात हळदी कुंकू वाहून घेतलं. एक सुपारी, एक नाणं, दुर्वा आणि अक्षता या पाण्यामध्ये घातल्या. नंतर कलशाच्या बाहेरच्या अंगाला कुंकवाची 5 बोटे लावून घेतली.
त्यानंतर आंब्याचा डहाळा छानपैकी रचून घेतला आणि नंतर त्यावर एक नारळ ठेवला। नंतर हा तयार केलेला कलश तांदूळ पसरवून ठेवलेल्या ताम्हणामध्ये ठेवला आणि नंतर महालक्ष्मी महात्म्य पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवले। पूजेसाठी आणलेली फळं सुद्धा बाजूला ठेवून घेतली आणि पोथी वाचण्यासाठी अजून एक पुस्तक होतं माझ्याकडे, ते सुद्धा ठेवून घेतलं आणि नंतर पूजेला सुरुवात केली। सगळ्यात आधी आचमन करून घेतले। नंतर देवीला दूध पाण्याने स्नान घातले। नंतर एका स्वच्छ वस्त्राने पुसून घेतले आणि नंतर कलशाला आणि महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहून घेतलं। नंतर अष्टगंध कलशाला, देवीला आणि देवीच्या सगळ्या मंत्रांना लावून घेतलं। मार्गशीर्षातील गुरुवार आहे म्हणून आईने कालच छान सुवासिक फुलं देवीसाठी वेणी आणून ठेवली होती। ती वेणी सुद्धा छान कलशावर मांडून घेतली। छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं आईने आणली होती, ती सुद्धा छान सगळीकडे वाहून घेतली। देवीला वासाचं फूल म्हणून चाफा आणला होता, तो सुद्धा वाहून घेतला। नंतर निरांजन लावून ओवाळून घेतले। पूजेसाठीचा नैवेद्य साखर आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला। अगरबत्ती सुद्धा ओवाळून घेतली। सगळी पूजा एकदम छान झाली होती, छान प्रसन्न वाटत होतं। आज माझा उपास असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी केली होती, त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवून घेतला आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायला घेतली। कथा वाचून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान आरती करून घेतली। देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा संपन्न झाली।